नमस्कार मित्रांनो, मी रोशन तेलमासरे आणि तुम्ही पाहत आहात भंडारा ट्रेडिंग अकॅडमी, जिथे आपण सोप्या मराठी भाषेत शेअर मार्केट शिकतो. आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय? लोक यात पैसे कसे कमावतात आणि सुरुवात कशी करायची? जर तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये काम करून पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जरूर पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेअर मार्केट म्हणजे काय? जसं भाजीपाल्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी भाजीपाला मार्केट असतो, कपडे खरेदी करण्यासाठी कपडा मार्केट असतो, मटण घेण्यासाठी मटण मार्केट असतो, तसाच शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी शेअर मार्केट असतो. कळलं की नाही सोप्या भाषेत शेअर मार्केट? शेअर मार्केट म्हणजे एक अशी जागा जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री केले जातात. जेव्हा एखाद्या कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी पैसे लागतात तेव्हा ती कंपनी लोकांकडून पैसे उभारते. त्यासाठी कंपनी आपले छोटे छोटे भाग म्हणजे शेअर्स विकते. उदाहरण, जर एखाद्या कंपनीची किंमत 1 लाख रुपये असेल आणि ती 100 शेअर्समध्ये विभागली तर एक शेअर बरोबर 1000 रुपये. तुम्ही तो शेअर घेतला म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे छोट्या प्रमाणात मालक झालात. शेअर मार्केटची गरज का पडली? समजा माझ्याकडे 1 लाख रुपयांची कंपनी चालू करायची आहे, परंतु माझ्याकडे तेवढे रुपये नाहीत. मग आता करायचं काय? समजा माझ्याकडे 50,000 आहेत आणि बँक मला 20,000 रुपये लोन द्यायला तयार आहे. तरीही पुन्हा मला 30,000 रुपयाची गरज आहे कंपनी सुरू करण्यासाठी. तर ते 30,000 रुपये मिळवण्यासाठी मी सामान्य जनतेकडून प्रयत्न करेन. त्यासाठी मला माझी कंपनी NISE वर लिस्ट करावी लागेल. आता मी कंपनीच्या मालक म्हणून त्या 30,000 रुपयांचे 30,000 तुकडे करेन आणि ते 30,000 तुकडे म्हणजेच 30,000 शेअर्स. मी त्या 30,000 शेअर्सची प्रत्येकी 1 रुपया अशी किंमत ठेवेन आणि ते शेअर्स मी विकेन आणि 30,000 रुपयांचा माझा जुगाड झालेला आहे. अशा प्रकारे माझी 1 लाख रुपयांची कंपनी उभी झाली. शेअर घेतल्यावर काय मिळते? शेअर घेतल्यावर तुम्हाला 2 प्रकारे फायदा होऊ शकतो. एक, प्राईस वाढ. जर कंपनी चांगली कामगिरी करत असेल तर शेअरची किंमत वाढते. उदाहरण, तुम्ही 1000 ला घेतला ते 1500 झाला, म्हणजे 500 रुपये नफा. 2, डिव्हिडंड. काही कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही हिस्सा शेअर होल्डरला देतात. शेअर मार्केट कुठे असते? भारतामध्ये मुख्य 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. 1 BSE, 2 NSE. इथे कंपन्यांचे शेअर्स लिस्ट असतात. लोक शेअर्स कसे खरेदी करतात? आजकाल मोबाईलवरूनच शेअर्स खरेदी करता येतात. त्यासाठी 3 गोष्टी लागतात. 1 डीमॅट अकाउंट, 2 ट्रेडिंग अकाउंट आणि 3 बँक अकाउंट. तुम्ही 010 अपस्टॉक सारख्या ब्रोकरकडून खाते उघडू शकता. लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करतात? पैशांची वाढ, महागाईवर मात, पॅसिव्ह इन्कम, आर्थिक स्वातंत्र्य. जर तुम्ही बचत बँकेत ठेवली तर 3 ते 4% मिळते, पण चांगल्या कंपनीत गुंतवणूक केली तर 10 ते 15% किंवा जास्त मिळू शकते. शेअर मार्केटचे धोके. शेअर मार्केटमध्ये नफा आहे पण धोका सुद्धा आहे. चुकीची कंपनी निवडली, अफवांवर ट्रेडिंग केली, जास्त लालच केला तर नुकसान होऊ शकते. म्हणूनच शिकून आणि प्लॅन करून गुंतवणूक करा. शेअर मार्केटचे प्रकार. 1 इन्व्हेस्टमेंट. या प्रकारात लांब काळासाठी शेअर्स ठेवले जातात. 2 ट्रेडिंग. कमी वेळात खरेदी विक्री. 1 इंट्राडे. या प्रकारामध्ये त्या दिवशीचे व्यवहार त्याच दिवशी पूर्ण केले जातात. 2 स्विंग ट्रेडिंग. या प्रकारामध्ये काही मिनिटे ते काही तास किंवा काही दिवसांपर्यंत सुद्धा शेअर्स विकत घेऊन ठेवले जातात. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. या प्रकारात काही वर्षांपर्यंत शेअर्स विकत घेऊन ठेवले जातात. सुरुवात कशी करावी? 1 आधी शिकणे. 2 छोट्या पैशाने सुरुवात. 3 चांगल्या कंपनीचा अभ्यास. 4 इमोशन कंट्रोल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोज शिकत रहा. निष्कर्ष. शेअर मार्केट म्हणजे जुगार नाही, तर योग्य माहिती आणि संयमाने पैसा वाढवण्याचा मार्ग आहे. जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचे असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्टार्ट लिहा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डीमॅट अकाउंट कसे उघडायचे हे सविस्तर पाहू. धन्यवाद.